आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आत्मा आणि आत्म्याचे 7 गुण. आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत आत्मा व आत्म्याच्या आत्म्याच्या 16 कला आहेत. कलामध्ये 2 भाग पडतात, एक सांसारिक कला आणि दुसरी आध्यात्मिक कला. आता आध्यात्मिक कलानुसार ऋषी पिपलादानं उपनिषदामध्ये याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि त्या आध्यात्मिक कलामध्ये काय होतं, जी 16 कला असतात त्याच्या अगोदर जर पाहिलं तर 14 विद्या पण आपल्याला आढळून येतात. 14 विद्या हा जो भाग आहे तो आपण नंतरच्या भागात पाहून घेऊ, परंतु आज आपण 16 कला ज्या आहेत त्या पाहून घेऊ. 16 कलामध्ये ज्या 16 कला आहेत त्या म्हणजे पहिली कला जी आहे ती म्हणजे नाम, दुसरी कला जी आहे ती म्हणजे तुमची लोक, तिसरी कला कर्म, चौथी कला मंत्र, पाचवी कला अन्न, 6वी कला जी आहे ती म्हणजे मन, 7वी कला इंद्रिय, 8वी कला पृथ्वी, 9वी कला जल, त्यानंतर येते ती म्हणजे अग्नी, वायू, आकाश, श्रद्धा, प्राण आणि ईशत्व. अशा प्रकारच्या या 16 कला असतात. 16 कलापैकी आजच्या भागामध्ये आपण, कारण पूर्ण 16 कलाचं विवरण आपल्याला होणार नाही, म्हणून आज आपण त्या 16 कलापैकी 8 कलाचं विवरण पाहू. नाम म्हणजे जो आत्मा, जो जीव जन्माला आल्यानंतर त्याला प्रथमतः नाम आणि गुण याविषयीचं विवरण लक्षात येतं. म्हणजे जीव जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवलं जातं, त्याला त्या नावाची ओळख होते. त्यानंतर त्याला बाकीच्या ज्या गोष्टीशी येतो त्याचं गुणधर्म लक्षात येतं. म्हणजे जसं पाण्याचा स्वाद, अन्नाचा स्वाद किंवा त्याची चव या गोष्टीचं विवरण होतं, किंवा त्या गोष्टीला त्या नावानं पुकारलं जातं. हे त्या असणाऱ्या याच्यामध्ये त्या कलेमध्ये ते विवरण असतं. म्हणजे ज्यावेळेस तो जीव जन्माला आल्यानंतर त्याला नाव ठेवलं गेलं. नाव ठेवल्यानंतर त्याला आपण त्याच्या समोर ज्या वस्तूला, ज्या गुणाला, ज्या नावानं पुकारलं जातं त्या गुणाशी तो एकरूप होतो आणि त्याला तिथपर्यंत त्या आत्म्याला त्या नावापर्यंत आणि त्या असणाऱ्या याच्यापर्यंत गुणधर्मापर्यंत त्याला ती ओळख पडते. दुसरं म्हणजे लोक. तो ज्या ठिकाणी जो आत्मा तो जन्माला आला तेवढ्या भागामध्ये, म्हणजेच तुमचं शहर, तुमचं गाव, तुमचं घर आणि घराभोवताली तो असणारा विभाग, अशा सर्व याच्यामध्ये तो आत्मा प्रचलित होतो. आणि म्हणजे त्याला तेवढ्या प्रकारचे लोक ते जाणू शकतात. म्हणजे शहर असेल, राज्य असेल, तुमचा असणारा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तुम्हाला त्या नामानं, म्हणजे त्या आत्म्याची जी प्रगती असते ती तेवढ्या परिसरापर्यंत प्रचलित होते. याला लोक म्हटलं जातं. त्यानंतर आलं कर्म. कर्मामध्ये काय होतं की आपण चांगलं कर्म, वाईट कर्म याची ज्यावेळेस त्या आत्म्याची प्रगती झाल्यानंतर, त्या आत्म्याचा विकास झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण चांगलं कर्म करतोय, वाईट कर्म करतो. हे जाणल्यानंतर ती जी कला आहे, हे जाणण्याची जी कला आहे, म्हणजे वाईट कर्म करत असेल तर त्या वाईट कर्माचा जो दृष्टिकोन आहे किंवा त्या वाईट कर्मापासून भेटणारं जे फळ आहे ते वाईट आहे, हे ज्याला पटकन लक्षात येतं त्यावेळेस त्याच्या आत्म्याचा विकास, त्या आत्म्याची प्रगती तिथपर्यंत झालेली असते. म्हणजे चांगलं, असत्य, सही, वाईट आणि चांगलं या दोन्हीतला फरक कळतो. आणि आपण जे कर्म करतोय ते चांगलं कर्म करावं की वाईट कर्म करावं याची ओळख ज्यावेळेस त्या आत्म्याला होते त्यावेळेला तो कर्म करतो. आणि त्या कर्माचं फळ म्हणजेच हे तिसऱ्या प्रकारची ती कला असते. चौथं म्हणजे मंत्र.
मंत्राची गंमत अशी आहे की त्या आत्म्याला प्रत्यक्षात कर्मातून आपण चांगल्या वाटेनं वाटचाल करतोय, आपण कुठंतरी योग्य दिशेनं काम करतोय, आणि याची ज्यावेळेस परत परत त्या म्हणजे मंत्राचा उच्चार जसं परत परत केल्यानंतर आपण त्या ठिकाणापर्यंत जातो, त्यावेळेस तो आत्मा त्या मंत्राच्या द्वारे म्हणजे मंत्राच्या स्वरूपानं तो आत्मा स्वतःला चांगल्या कर्मात विलीन करण्याचं काम करतो. चांगल्यात चांगलं कर्म करावं, दुर्जनापासून लांब जावं, वाईट कर्माशी अशुद्ध राहावं. अशुद्धी आणि शुद्धी याच्यातला फरक ज्यावेळेस त्या आत्म्याला कळतो, त्यावेळेस तो मंत्रात पदार्पण करत असतो. म्हणजेच त्याला मंत्रकला असं म्हटलं जातं. तप. आता यानंतरचं जे आहे ते म्हणजे तप. आता तपामध्ये काय सांगितलं जातं? तप म्हणजे तप कशाला म्हणायचं, तर आपल्यापासून एखाद्याला त्रास होऊ नये या गोष्टीचा ज्यावेळेस तो आत्मा विचार करतो, आणि एखाद्या गोष्टीचा म्हणजे समजा मला लागणारी ही गोष्ट आहे, ही गोष्ट मला नकोशी आहे म्हणजे का, की तिचा विरोध करणे, आपल्या शरीराशी तो एकरूप राहणे, आत्म्यामध्ये फरक जाणवणे, म्हणजेच ज्या दुसऱ्याच्या दुःखाचा ज्यावेळेस दुःख पाहत नाही त्यावेळेस तो स्वतःच्या दुःखाचा त्याग करतो. म्हणजे आपल्या किंवा दुसऱ्याचं सुख, त्या सुखामध्ये आनंद मानतो, त्यावेळेस तो आपल्याकडे असणाऱ्या आनंदाचा सुद्धा त्याग करण्याचा विचार करतो. त्यावेळेस तो आत्मा तप या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतो, आणि त्यावेळेला त्याच्या डोक्यात असतं की मला नकोय, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तो तिरस्कारा हेतू म्हणजे त्या गोष्टीशी मी इन्क्लूड नकोय, मला ती गोष्ट नसल तरी चालते, अशा स्थितीला ज्यावेळेस आत्मा येतो त्याला तप असं म्हटलं जातं. ती तपकला आहे. त्यानंतर अन्न म्हणजे काय, आपलं शरीर चालण्यासाठी, आपल्याला या भूतलावर चालण्यासाठी अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, वायूची गरज आहे. परंतु हे ज्यावेळेस आत्म्याच्या लक्षात येतं की या सर्व गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात पाहिजेत, किंवा त्या असल्या किंवा नसल्या, हे ज्यावेळेस आत्म्या जाणू शकतो, ती जी कला असते त्याला अन्नकला असं म्हटलं जातं. म्हणजे कारण आता म्हणजे एखाद्याने पाची पक्वानाचं भोजनाचं ताट जरी तुमच्या समोर ठेवलं तरी तो त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करत नाही, किंवा त्याचा कुठल्याही प्रकारचा हर्ष होऊन जात नाही. तसंच त्या पंचपक्वानाऐवजी समजा शिळी भाकरी जरी त्याच्या समोर ठेवली तरी तो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यक्त होत नाही, म्हणजे आनंदही व्यक्त करत नाही किंवा दुःखही व्यक्त करत नाही. या स्थितीला अन्न म्हणजे अन्नकला असं म्हटलं जातं. त्यानंतरचा जो भाग येतो म्हणजे आता आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे मन. म्हणजे जी 8वी कला आहे ती 8वी कला म्हणजे मन. आता मनाचा जर विचार केला तर आपण त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेस मन या सर्व गोष्टीपासून बाजूला जाते, आपल्या इंद्रियाला काबूत करते आणि मन अगदी प्रसन्न राहते, मनानं पूर्णतः मनोमय कोशाला जाणलं जातं, मग त्यावेळेला त्याच्यामध्ये बंधन तयार होत असतात. म्हणजे हे मला नको, मी ते करणार नाही, मला माझ्या पद्धतीनं जगायचं आहे, मला अध्यात्माशी अटॅचमेंट करायचं आहे, मी माझ्या आत्म्याकडे मी वाटचाल करत आहे, म्हणून मला त्यावेळेस तो आपल्या शरीराला बंधनात बांधला जातो, मुक्ती तयार करण्याचं काम करत असतो. म्हणजेच आज अशा प्रकारे आपण आजच्या या 8 आत्म्याच्या 16 कलापैकी 8 कला आज पाहून घेतल्या. उद्याच्या भागामध्ये आपण राहिलेल्या 8 कला पाहून घेऊ, म्हणजे पूर्णतः 16 कला होतील. अशा प्रकारे आज मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार. रामकृष्ण हरी.